साजनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा लोचनी सुख झाले ओ साजनी तू हा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा 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 देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा 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 मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे इच्छा पुरत असे येथे इच्छा पुरत असे येथे इच्छा पुरत असे येथे इच्छा पुरत असे येथे इच्छा पुरत असे मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केले रोकडे केले म्हणे रोकडे केले म्हणे रोकडे केले सेविता येणे पोट धाये येणे पोट धाये सेविता येणे पोटदाय सेविता येणे पोटदाय रोकडे केले तुका म्हणे रोकडे केले का म्हणे रोकडे केले म्हणे रोकडे केले सेविता येणे पोट धाये सेविता येणे पोट धाये सेविता येणे पोटदाय सेविता येणे पोटदाय
दाय सेविताय ने पोट मी तो सांगत से भावे सांगत से भावे सांगत से भावे सांगत से भावे ठावे सकळा ठावे सकळा ठावे सकळा ठावे सकळा ठावे सकळा ठावे सकळा देवते संत देवते संत देवते संत देवते संत संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत तो
संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाये मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची राजाच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला विठ्ठल देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा गेल्या 4 वर्षापासून या देवभूमीमध्ये हा महोत्सव चालू आहे. या महोत्सवाचं या वर्षीचं हे 5वं वर्ष आहे आणि आज महोत्सवाचा 3रा दिवस आहे. हे 3ऱ्या दिवसाचं वाक्पुष्प प्रभुचरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. प्रभुचरणी वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि देवभक्ताचा अभेद प्रतिपादन करणारा असा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. तर म्हणजे या ठिकाणी माझ्यासमोर बसलेली सगळी मंडळी महाराष्ट्रीयन आहे, बहुतेक महाराष्ट्र. आपण या निमित्ताने या ठिकाणी आलात. या देवभूमीचं दर्शन करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं. आळंदीचं आणि ऋषिकेशचं हे फार जुनं नातं आहे बापा. एखाद्या वेळेला 100 वर्षाचं नातं असेल. जोग महाराजांची संस्था ज्यावेळेला स्थापन झाली असेल त्याच्यानंतर 4-5 वर्षाने एखाद्या वेळेला या ठिकाणी जोग महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी येण्याची सुरुवात झाली. असं हे शताब्दी नातं म्हटलं तरी चालेल. एका शताब्दीपासून
ऋषिकेशचं आणि आळंदीचं हे अत्यंत जवळचं नातं आहे. त्या नात्याची उदारता आजही कायम आहे. आजही महाराष्ट्रीयन आणि जोग महाराजांच्या संस्थेतले अनेक विद्यार्थी पुढचं शिक्षण घेण्याच्या दृष्टीने ऋषिकेशला येतात, या ठिकाणी राहतात. यापैकी अनेक विद्यार्थी आपल्यासमोर आज दिसत आहेत, साधक दिसतात. त्यांनी आम्हाला या ठिकाणी येण्याचा अत्यंत आग्रह केला. गेल्या 5 वर्षापासूनचा तो आग्रह होता. यावर्षी जरा जास्त आग्रह झाला आणि आमचे वकील साहेब यांनी त्याच्याही पेक्षा जास्त आग्रह केला आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. हा जो काळ आहे हा आमचा बालसंस्कार शिबिराचा काळ असतो. रोज 14, 15, 16 शिबिरांना भेटी असतात. त्यातला हा वेळ या ठिकाणी दिल्यामुळे आणि म्हणून हा त्याच काळामध्ये सप्ताह असल्यामुळे माझं येणं झालं नाही. यावर्षी या ठिकाणी येण्याचा योग आला. माझ्यासमोर उपस्थित असलेले अनेक पूज्यपाद आहेत. त्यापैकी आम्ही ज्यांची कृपाभिलाषी आहोत, आम्ही त्यांची साधना पाहून जगण्याचा विचार करतो, असे आमचे हरिभक्तीपरायण जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष संदीपान दादा या ठिकाणी उपस्थित आहे. तुकाराम महाराजांची परंपरा ही आपली खऱ्या अर्थाने ज्ञानोबा राय हे व्यासांचा मागोवा घेत निघाले. भाष्यकाराला वाट पुसून निघाले. जगद्गुरु तुकोबा रायांनी ज्ञानोबा रायांना मार्ग विचारला आणि खऱ्या अर्थाने हे वारकरी संप्रदायाचं मंदिर पूर्ण झालं. झाली या कामा नाही चोरी, हे कडशे होई उजे. मंदिर लहान असो वा मोठं असो, तोपर्यंत मंदिर अपूर्ण असते की जोपर्यंत त्याला कडस मिळत नाही. देवळाचे कामा कडसू, परमगंगेशी सिंधू प्रवेशू असं म्हटलं जातं. जगद्गुरु तुकोबा राय जर वारकरी संप्रदायामध्ये नसते तर एखाद्या वेळेला या वारकरी संप्रदायाचं मंदिर अपूर्ण राहिलं असतं. कडसाच्या रूपाने ते पूर्ण होताना आपल्याला दिसते. याचं कारण जर कोण असतील तर हे जगद्गुरु तुकोबा राय आहेत. त्यांचे वंशज आज कान्होबा महाराज आपल्यासमोर उपस्थित आहेत. खरं म्हणजे ऋषितुल्य ज्यांचं जीवन आहे. आमचे हरिभक्तीपरायण मनोहर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश महाराज आहेत. ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये मला या ठिकाणी उभं केलं कीर्तन करण्यासाठी. तरीही आपल्या अल्पमतीप्रमाणे या अभंगावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आमचे आष्टेकर आप्पा आहेत. खरं म्हणजे मी या विद्यार्थ्यांना असं म्हणेल की आप्पासारखी माणसं जर या ठिकाणी आली असतील तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या मिटायला काही आता वेळ लागणार नाही. आप्पा या ठिकाणी आहेत आणि म्हणून चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबा रायांचा आहे. महाराज या अभंगातून देव संतांचा अभेद प्रतिपादन करतात. पहिला प्रश्न असा आहे की अभेद आणि भेद मांडणारे महाराजच आहेत. अनेक ठिकाणी महाराज भेदाचं चिंतन मांडतायत, या ठिकाणी अभेदाचं चिंतन मांडतात. एका ठिकाणी ते महाराज असं म्हणतायत की देवा तुझं ब्रह्मज्ञान नको आम्हाला, तुझं आत्मस्थिती भावही नको आम्हाला, आम्हाला एकच पाहिजे, मी देव तू मी भक्त तू देव. ऐसे करे तुम भक्त तू देव. ऐसे करी मी भक्त तू देव. ऐसे करी मी भक्त तू देव. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. हा हा मी भक्त तू देव ऐसे करी. नको ज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त तू देव ऐसे
असावं आणि तू देव असावं असं मला पाहिजे, असं महाराज मागणी मागतायत. मी भक्त तू देव ऐसे काय. मला असं वाटतं अर्जुनाने सुद्धा असंच केलंय. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप ज्यावेळेला प्रभूने त्याला दाखवलं, शेवटी त्यांनी मान्य केलं की देवा अजानता, मी खरं म्हणजे तुला जाणलं नाही आणि म्हणून माझ्याकडून हा अपराध घडला, क्षमा कर मला. मी तुझं विश्वरूप जाणलंय, आता तू कोण आहेस, हे युद्ध कोण करणार आहे हे सगळं जाणलंय मी, पण मला क्षमा कर. अजानता, मी हे जाणलं नाही तुला, तू माझ्या जवळ असून सुद्धा मी तुला जाणलं नाही. आणि खऱ्या अर्थाने मी तुला शिष्टाईसाठी पाठवलं. अमृतासारखा डोह मिळावा मला, त्याचा सळ्यासारखा उपयोग मी केलाय. चिंतामणीसारखा खडक मिळावा आणि त्या ठिकाणी त्याचा पौढ रचण्यासाठी मी उपयोग केलाय. कल्पतरूची बाग मिळाली मला तुझ्या रूपाने, पण त्याचा गराडा टाकण्यासाठी मी उपयोग केला. महाराज, गराडा वेगळा आहे आणि कूप वेगळा आहे बरं का. कूप वेगळा आणि गराडा वेगळा आहे ना. कूप ठोकून केला जातो आणि गराडा टाकून केला जातो, तो आमच्याकडचा शब्द आहे. कूपाला ठोकावं लागतं, अगोदर त्या काट्या तोडाव्या लागतात, त्या रसाव्या लागतात, त्या वाळू द्यावं लागतात, त्याला फास म्हणतात. तो फास मग गाड्यामध्ये टाकून तिथं कूप करायचा असतो, तिथं न्यायचा असतो आणि तिथं खड्डे खोदावे लागतात पहारीनं. मग त्याच्यात त्या काट्या ठोकावं लागतात, त्याला कूप म्हणतात. हा कूप वेगळा. गराडा तसा नसतो, काठी तोडायची आणि वळत आणायची, काठी तोडायची आणि वळत आणायची आणि एका काठीला दुसरी काठी, दुसऱ्या काठीला तिसरी काठी टाकायची, याला गराडा म्हणतो. कल्पतरूची बाग भेटली मला, बरोबर आहे ना. कल्पतरूची बाग भेटली मला, मी गराडा टाकण्यासाठी त्याचा उपयोग केला. गराडा. आणि म्हणून हे सगळं जे घडलंय ते मी तुला जाणत नसल्यामुळे घडलंय. हे इतुके दिवस आम्हा काही नेनवेची श्रीरामा, आता देखत असो महिमा, गंभीर तुझा किंवा आघात तुझा. खरं म्हणजे आता मी तुला जाणलंय, पण हे सगळं जरी खरं असलं देवा, विश्वरूप जरी तुम्हाला दाखवलेलं असलं तरी मला हे विश्वरूप नको. 12व्या अध्यायामध्ये हेच मागणी केली की मला तुझ्या सगुण रूपाची आवड आहे. हे जसं आहे तसं महाराज या ठिकाणी म्हणतात की मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असलो पाहिजे आणि तू देव असलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. एका बाजूने महाराज भेदाचं चिंतन सांगतायत, दुसऱ्या बाजूने महाराज अभेदाचं चिंतन सांगतायत. विठ्ठल 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 महाराज सांगतात तो भेद खरा आहे का महाराज सांगतात तो अभेद खरा आहे. भेदाला जर आपण खरं म्हटलं तर महाराज एका बाजूने खोटे ठरतायत, अभेदाला जर आपण खरं ठरलं तर दुसऱ्या बाजूने खोटे ठरतायत. भेद खरा आहे का अभेद खरा आहे. माझ्या मते खऱ्या अर्थाने महाराज खोटं कसं बोलतील आणि खोटं बोलतील ते महाराज कसे असतील. महाराज म्हणतायत भेदही खरा आहे, अभेदही खरा आहे. एक चिंतन असं आहे महाराज की भूतलाच्या ठिकाणी घट असतो, कारण काही संबंध आहेत. एक समवाय संबंध आहे, एक संयोग संबंध आहे, एक संयुक्त समवाय असे संबंध आहेत ना संबंध. त्यातले मुख्य 2 संबंध आहेत, एक समवाय संबंध आणि एक संयोग संबंध. समवाय संबंध कशाला म्हणतात. नित्य संबंधो समवाया, ज्याचा नित्य संबंध असतो त्याला समवाय म्हणतात आणि ज्याला फक्त कालानुरूप संबंध असतो त्याला संयोग संबंध असं म्हणतात. भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे तो संयोग संबंधाने आहे का समवाय संबंधाने आहे, तर तो संयोग संबंधाने आहे. त्याला समवाय संबंध कसा म्हणता येईल, कारण नित्य संबंध नाही भूतलाच्या ठिकाणी त्याचा. भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे संबंधना नाही, तो संयोग संबंधाने आहे. चिंतन असं आहे की ज्या कालामध्ये भूतलाच्या ठिकाणी घटाचा संयोग संबंध असतो त्याच कालामध्ये समवाय संबंधाने त्याचा अत्यंत अभाव सुद्धा सांगता येतो. ज्या काळामध्ये भूतलाच्या ठिकाणी घट आहे त्याच काळामध्ये त्याचा अत्यंत अभाव सुद्धा सांगता येतो. म्हणजे भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे तो संयोग संबंधाने तरी त्याचा संबंध असला, भाव असला, तरी अपर संबंधाने त्याच काळामध्ये त्याच घटाचा त्या भूतलाच्या ठिकाणी समवाय संबंधाने अत्यंत अभाव आहे. हे जसे दोन्ही संबंध खरे आहेत. संयोग संबंधाने भूतलाच्या ठिकाणी घट आहे हे खरं आहे,
आणि समवाय संबंधाने त्याच काळामध्ये त्याचा अत्यंत अभाव आहे, हेही खरं आहे. तसं महाराज सांगतात तो भेदही खरा आहे, महाराज सांगतात तो अभेदही खरा आहे. विठ्ठल 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 संबंध दोन असतात. एक वास्तव संबंध असतो, एक लौकिक संबंध असतो, नाही का. एका माणसाला अनेक संबंध असू शकतात. एखादा व्यक्ती एखाद्याचा मामाही आहे, तोच व्यक्ती दुसऱ्याचा भाचा आहे, तोच व्यक्ती दुसऱ्याचा तिसऱ्याचा भाऊ आहे, तोच व्यक्ती चौथ्याचा बाप आहे, तोच व्यक्ती आणखी काही काही आहे. आणि मला असं म्हणू द्या, एका व्यक्तीला जसे हे अनेक संबंध आहेत, तर हे सगळे संबंध जसे खरे आहेत, तसे महाराज सांगतात तो भेदही खरा आहे, महाराज सांगतात तो अभेदही खरा आहे. वास्तव दृष्टीने विचार केला तर अभेद खरा आहे, आणि लौकिक दृष्टीने विचार केला तर भेद खरा आहे. महाराज या ठिकाणी अभेदाचं चिंतन सांगतायत. विठ्ठल 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 हा साधूच्या जीवनातला परिचय आहे, हा साधूच्या जीवनातला विशेष आहे. संतांच्या जीवनातले अनेक विशेष सांगता येतील, त्यापैकी हा विशेष अत्यंत महत्त्वाचा विशेष आहे. अनेक विशेष आहे, हा परिचय आहे, साधूचा खरा परिचय आहे. आणि मी असं म्हणेल की लौकिक परिचय होण्यासाठी सुद्धा कोणीतरी परीक्षक भेटणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत परीक्षा घेणारा भेटणार नाही तोपर्यंत परिचय होणार नाही. म्हणून परीक्षकाचा कधी राग मानायचा नसतो. म्हणजे परीक्षकाचा राग मानायचा नाही, याचा अर्थ आहे की परीक्षा घेतलीच नसती तर परिचय झाला नसता महाराज. खरं आहे, जगद्गुरू तुकोबा रायांना जर परीक्षक भेटले नसते तर महाराजांचा परिचय झाला नसता. ज्ञानोबा रायांना जर परीक्षक भेटले नसते तर माऊलीचा परिचय आहे लौकिकदृष्ट्या आपल्याला त्या पद्धतीने झाला नसता. लौकिकामध्ये सुद्धा परिचय होण्यासाठी परीक्षक महत्त्वाचा आहे. एक सूत्र आहे, श्लोक आहे की एरंडाचे गुऱ्हाळ कोणी टाकत नाही. एरंडाचे ते एरंड म्हणजे ते बिया नाही, ते धाड त्याचं कोणी गुऱ्हाळ टाकत नाही. ऊसासारखंच असतो, त्यालाही कांडे असतात, पण त्याचं कोणी गुऱ्हाळ टाकत नाही. याचं कारण त्यात काहीच नाही, रिकाम आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच नाही त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. ज्याच्यामध्ये गोड रस आहे त्या ऊसाला मात्र लोक पिळल्याशिवाय राहत नाहीत. दृष्टम दृष्टम पुनरपि पुनर्चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम दग्धम दग्धम पुनरपि पुनर्कांचनम तप्तवर्णम. असं म्हणतायत. प्राणांतेपि प्रकृतिर्विकृतिर न जायते नोत्तमाना. ऊस म्हणतो तुम्ही मला किती पिळलं तरी चालेल, पण मी माझी गोळी कधी कमी करणार नाही. चंदन म्हणतो तुम्ही मला किती तोडलं तरी चालेल, पण मी माझा सुगंध कधी घालवणार नाही. सोनं म्हणतो तुम्ही मला किती तापवलं तरी चालेल, पण मी माझं वजन कधी कमी होऊ देणार नाहीत. आणि संत म्हणतात तुम्ही आम्हाला किती त्रास दिला तरी चालेल, पण त्रास देणाऱ्याचा आम्ही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आहे हा परीक्षक असल्याशिवाय परिचय होत नाही. लौकिकातला सुद्धा, साधूच्या जीवनातले अनेक विशेष आहेत, लौकिकातले सुद्धा. विठ्ठल 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 कुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.
पूजनीय बाबा दरवर्षी असतात, मला वाटते 5 दिवस या ठिकाणी आहे ना. बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. विषय असा आहे, चांगदेव महाराजांना जो परिचय माऊलीने दिला तो लौकिकातला परिचय. चालविली जडभेद. परीक्षक भेटला, परिचय द्यावा लागला. परीक्षकच भेटला नसता तर हा परिचय देता आला असता ना. हा परिचय देण्यासाठी महाराज नाहीतच, माऊली नाहीतच. पण कोणी जर वाघावर बसून येत असेल तर आपणही कुठंतरी कशावर बसून निघालं पाहिजे, म्हणून तो परिचय दिला. मला असं वाटतं की मुक्ताबाईच्या हातचं खापर त्या वेसोबाने फोडलं, परीक्षक भेटला, योग आग्नीने माऊलीने पाठ तापवली, त्याच्यावर मुक्ताबाईने मांडे घातले. परीक्षक भेटल्यामध्ये परिचय द्यावा लागला. तुकोबारायांच्या वह्या बुडवणारा कोणीतरी भेटला, परीक्षक भेटला, आणि म्हणून महाराजांना परिचय द्यावा लागला की त्या वह्या दगडाला सुद्धा तारू शकतात. लौकिकामध्ये परीक्षक भेटल्याशिवाय परिचय देता येत नसतो. पण मला असं वाटतं की हा लौकिकातला परिचय आहे, महाराजांचा वास्तव परिचय फार वेगळा आहे. महाराजांच्या जीवनातला वास्तव विशेष फार वेगळा आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणे वच निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी. हा तर परिचय महाराजांच्या जीवनातला आहेच. पण हा सगळा परिचय देत असताना, अर्जुनाला साधूची कथा सांगत असताना, अर्जुना ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा, माझ्याही वाचेला ज्या कथेने विसाव्या मिळणार आहे ती कथा मी तुला सांगणार आहे. युद्धभूमीवर त्या ठिकाणी अर्जुनाला साधूची कथा सांगण्याची गरज पडली. याचं कारण असं होतं की अर्जुन साधूच्या गप्पा मारत होता महाराज, पण तो साधू झाला नव्हता. मी असं करेल, मी हे करेल, मी ते करेल, मी निघून जाईल, मी नाही का माझ्या गुरुची हत्या करणार नाही, स्वजनाची हत्या करून मला हे नको, मी भीक मागेल, पण या गादीवर मी बसणार नाही. या सगळ्या गप्पा साधूच्याच आहेत. मी निघून जाईल, काही करेल तिकडे, पण नाही या गादीवर बसणार. तरीसुद्धा भगवंताने विचार केला की हा गप्पा साधूच्या मारतो, पण हा साधू नाही. मग दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून त्याला सांगायला सुरुवात केली. गप्पा साधूच्या असतील तर हा साधू बनला पाहिजे अशी भगवंताची इच्छा होती. त्याला साधू बनवायचं होतं आणि साधू बनवून त्याच्याकडून युद्ध करून घ्यायचं होतं. मग भगवंताने युद्धभूमीवर सुद्धा अर्जुनाला साधूच्या गप्पा सांगितल्या. साधू कशाला म्हणतायत अर्जुना? ज्याच्या जीवनामध्ये अपेक्षा नाही त्याला साधू म्हणतायत, नाही का? हे अनेक लक्षणं ज्यावेळेला साधूचे सांगितले, अनेक लक्षणं सांगता सांगता अर्जुनाने विचारलं की प्रभू खरं लक्षण काय साधूचं? वास्तव परिचय काय साधूचा? नेमका काय परिचय आहे? नेमकं कशाला म्हटलं पाहिजे साधू? त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना खरं सांगू का? साधूचा वास्तव परिचय सांगतो. वास्तव परिचय हा आहे सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी जेवी. सविस्तर वटत्व जैसे. वडाचं झाड फार मोठं आहे, त्याचं फळ खूप लहान आहे. त्या फळामध्ये जे बी आहे त्या प्रत्येक बियामध्ये एक एक वड आहे. वड म्हणजेच बी आहे, बी म्हणजेच वड आहे. अरे वडातच बी आहे, बियातच वड आहे. वड कितीही मोठा असला तरी त्याचं बी हे महत्त्वाचं आहे. बी म्हणजेच वड आहे, वड म्हणजेच बी आहे. हे जसं आहे ना अर्जुना, तसं तेवी आम्हातया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतून अंतुवट वस्तू विचारे. अर्जुना मी तेची ते देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त्या प्रतिमा निमित्त्या प्रतिमा निमित्त्या प्रतिमा निमित्त्या प्रतिमा निमित्त्या प्रतिमा निमित्त्या प्रतिमा देवते संत निमित्त्या प्रतिमा निमित्त्या प्रतिमा निमित्त्या प्रतिमा
संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवाचा आणि संतांचा भेद मी तेच ते आणि मी एक आहे असं जसं गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं तसं महाभारतामध्ये सुद्धा एक विचार येतो आणि रामायणामध्ये सुद्धा एक विचार येतो असाच पहा रामायणामधला विचार असा आहे की ज्यावेळेला प्रभू वनवासामध्ये जातात 14 बरस राम बनवासी 14 वर्षाचा वनवास श्री रामप्रभूला होतो रामप्रभूच्या सोबत लखनजी आणि वैदेही निघतात वनवासामध्ये जात असताना चित्रकूट पर्वतावरती राहतात चित्रकूट पर्वतावरून प्रस्थान करतायत अत्री अनुसयीच्या आश्रमामध्ये येत आहेत अत्री अनुसयीच्या आश्रमामधून शरभंगाला गरम पाण्याची व्यवस्था करून अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये येत आहेत अगस्त्य मुनीला विचारतायत आम्ही कुठं राहिलं पाहिजे अगस्त्य मुनी राहण्याचं ठिकाण सांगताय महाराज भरद्वाज मुनीला मार्ग विचारल्याशिवाय पुढे जात नाही वाल्मिकजीला ठिकाण विचारल्याशिवाय चित्रकूटावर जात नाही तिथून शरभंग ऋषीला विचारल्याशिवाय अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये जात नाहीत आणि अगस्त्य मुनीने सांगितल्यानंतर ज्या ठिकाणी राहायचं सांगितलं त्या दुसऱ्या ठिकाणी न राहता तिथंच राहिल्याशिवाय राहत नाही अहम भक्त पराधीनो मी भक्ताचा पराधीन आहे अरे प्रभू जर खऱ्या अर्थाने साधूचं ऐकत असतील तर मला असं वाटते देव जर साधूचं ऐकत असेल तर सामान्य लोकांनी सुद्धा साधूचं का ऐकू नये आणि म्हणून पंचवटी तेही नाऊ दंडकवन पुनीत प्रभू करवू उग्र साप मुनी बर कर हरवू त्या ठिकाणी रामप्रभू राहत आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या ठिकाणी रावण येतो जानकी मातेला घेऊन जातो जानकी माता जात असताना आपले अलंकार ऋषमुख पर्वतावर टाकते प्रभू आता जानकीचा शोध लावत लावत शबरीच्या आश्रमामध्ये येत आहेत आणि शबरीच्या आश्रमामधून शबरीला मार्ग विचारतायत आणि थोडासा मधला भाग असा आहे की पंपा सरोवरावर येत आहेत महाराज पंपा सरोवर आणि पंपा सरोवर आल्यानंतर त्या ठिकाणी नारदाची भेट होते नारदजी काही प्रश्न विचारतात ते त्यातले 2 प्रश्न फार महत्त्वाचे वाटत आहेत एक प्रश्न असा आहे नारदजी म्हणतायत प्रभू साधू कशाला म्हणतात साधूने विचारलेला प्रश्न आहे बरं का साधू कशाला म्हणतात त्यावेळेला प्रभूने सांगितलं खरं सांगू का नारदजी आपली स्तुती ऐकताना ज्याला मनापासून दुःख होते दुसऱ्याची स्तुती ऐकताना ज्याला मनापासून आनंद होतो त्याला साधू म्हणतात व्याख्या जरा लहानच आहे पण जरा कठीण आहे मला वाटतं हे मनापासून पाहिजे बरं का दुसरा प्रश्न असा आहे की भक्ती कशाला म्हणतात भक्ती कशाला म्हणतात याचं उत्तर फार सुंदर आहे भक्ती कशाला म्हणतायत प्रभू म्हणतायत नारदा खरं सांगू का ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतायत ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतायत ज्याने मी प्रसन्न होत असेल ती माझी भक्ती आहे इथं आपल्याला थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचं आहे नारदजीला विचारल्या जाते आता आम्ही कुठं निघालं पाहिजे नारदजी मार्ग सांगतायत आणि प्रभू त्या मार्गाने पुढे येता येता ऋषमुख पर्वताजवळ येत आहेत आगे चले बहुरी रघुराया आगे चले बहुरी रघुराया ऋषमुख पर्वत नियर आया ऋषमुख पर्वत नियर आया आगे चले बहुरी रघुराया आगे चले बहुरी रघुराया बहुरी रघुराया बहुरी ऋषमुख पर्वताजवळ ज्यावेळेला येत आहे भयभीत असलेला सुग्रीव त्या ठिकाणी राहतो तहरह सचिव सहित सुग्रीवा त्याच्यासोबत हनुमंतराय राहतात आणि हनुमंतरायकडे सचिव पद आहे पहा सचिव तेव्हापासूनचं हे पद आहे बरं का सचिव पद फार महत्त्वाचं असतो अमरजी हे पद जो कोण्याही
संस्थेला चालवणारा जो असतो ना, तो अध्यक्षापेक्षा सचिव महत्त्वाचा असतो. सचिव, त्याच्या हातात चाव्या असतात, सगळ्या चाव्या. सचिव म्हणून सचिव सचिव सुग्रीव सचिव हनुमंतराय सोबत राहतोय. पहा सुग्रीव. मी कान्होबा महाराज सांगत राहील की सुग्रीव सत्ता सोडतो, सुग्रीव संपत्ती सोडतो, सुग्रीव सौभाग्यवती सोडतो, पण सुग्रीव साधूला सोडत नाही. तो साधूला सोडत नाही म्हणून त्याला सौभाग्यवती मिळते, त्याला सत्ताही मिळते, आणि त्याला सत्ताधीशही मिळतो. सत्ताधीश. आपण काय होतं बघा, थोडंसं काय झालं की साधूला सोडून देतो. तहरह सचिव सहित सुग्रीवा. त्या ऋषमुख पर्वतावर सुग्रीव राहतो, हनुमंतरासहित राहतो. हनुमंतरासहित राहतो. आणि हनुमंतराय सहित त्या ठिकाणी राहत असताना ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी ज्यावेळेला हे दोन क्षत्रिय दिसतात, त्यावेळेला सुग्रीव म्हणतो की हे नक्कीच वालीने पाठवलेले असले पाहिजेत. वाली तर या ठिकाणी नाही येऊ शकत, माझा घात करण्यासाठी वालीने नक्की हे पाठवलेले असले पाहिजेत. यांचा परिचय घेण्यासाठी हनुमानजी तुम्ही गेलं पाहिजे. आणि हनुमानजी आता त्यांचा परिचय घेण्यासाठी येतात. परिचय घेत असताना हनुमानजी त्यांना प्रश्न विचारतात. ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहू बनबीरा, कठिन भूमि कोमल पदगामी, कवन हेतु विचरहु बन स्वामी. ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा, कठिन भूमि कोमल पदगामी, कवन हेतु विचरहु बन स्वामी. ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा. ओ तुम श्यामल गौर शरीरा, ओ तुम श्यामल गौर शरीरा. एक श्याम आहे, एक गौर आहे. क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा, क्षत्रियाचा वेश धारण करून तुम्ही या वनामध्ये फिरताय. कठीण भूमी कोमल पदगामी, ही भूमी अत्यंत कठीण आहे. तुम्ही ज्या पायाने अनवानी पायाने फिरताय ना, ते पाय अत्यंत मऊ आहे. कठीण भूमी कोमल आहेत, कोमल पदगामी, कवन हेतू विचारू बन स्वामी. असा कोणचा हेतू घेऊन तुम्ही फिरताय, का फिरताय तुम्ही, असा प्रश्न ज्या वेळेला हनुमानजीने विचारला, त्यावेळेला प्रभूने उत्तर दिले. कौशलेश दशरथ के जाये, हम पितु बचन जानी बन आए, नाम राम लक्ष्मण दो भाई, नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारी सुकुमारी सुहाई. बाबा, माझं नाव राम आहे, याचं नाव लक्ष्मण आहे, माझा भाऊ आहे. बाबा, येताना आम्ही या ठिकाणी येताना दोघं होतो हो बाबा. संग नारी सुकुमारी सुहाई, सौभाग्यवती सोबत होते. काय झालंय, रावण घेऊन गेलाय बाबा. असा परिचय रामप्रभूने ज्यावेळेला हनुमानजी दिला. नाही का, हनुमानजीला अनेक नावं आहेत महाराज, त्यापैकी मारुती हे नाव सुद्धा हनुमानजीचंच आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत मारुती नंदन, नाही का. विठ्ठला 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 विठ्ठला. खरं म्हणजे आइए महाराज, आइए आइए. ते मारुती सीतारामाच्या सेवेत होते. ते मारुती
सीतारामाच्या सेवेत होते. अरे ते मारुती सीतारामाच्या सेवेत होते म्हटलं, त्यांच्या सेवे सीताराम आहेत. कौशलेश दशरथ के जाए हम पितु बचन जानि मन आए नाम राम लक्ष्मण दो भाई संग नारी सुकुमारी सुआई. दोघं नव्हतो तिघं होतो बाबा, रावण घेऊन गेलाय. ज्या वेळेला हनुमानजीने ओळखलंय, आकाशवाणी करत असताना आकाशवाणीमध्ये सांगितलं होतं की जा लेको मी येणार आहे, पण तुम्ही सगळे देवलोक वानर व्हा. त्यावेळेला लहान लहान देव लहान लहान वानर झाले होते आणि महादेव मोठं वानर झालं होते, त्याचंच नाव हनुमंतर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. आणि म्हणून वाट पाहत होते, येणार आहे मी, वाट पाहत होते आपल्या मालकाची. आणि खऱ्या अर्थाने इतक्या दिवसापासून वाट पाहणाऱ्याचा वाट आता संपलेली होती. समोर मालक उभे होते आणि प्रभूने विचारलं, बाबा आम्ही आमचा परिचय दिलाय, पण तुमचा परिचय काय? तुमचा काय परिचय? तुमचा तो परिचय दिला पाहिजे ना. त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल की हनुमंतरायाने आपला एक परिचय दिला नाही, 3 परिचय दिले. देहदृष्टीने माझा परिचय वेगळा आहे, जीवदृष्टीने माझा परिचय वेगळा आहे, आत्मदृष्टीने माझा परिचय वेगळा आहे. देहदृष्टीने जर माझा परिचय तुम्ही विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जीवदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. आपला श्लोक पाठ आहे. आणि आत्मदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल प्रभू, आत्मदृष्टीने जर परिचय विचारत असाल तर तुम्ही आणि मी एक आहे. देवते संत 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 निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तेच्या प्रतिमा निमित्तेच्या निमित्तेच्या प्रतिमा निमित्तेच्या प्रतिमा देवते संत निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा. या अर्थाने सुद्धा देवते संत निमित्तच्या प्रतिमा. महाभारतातलं सुद्धा एक उदाहरण सांगितलं जातं. ते महाभारतामध्ये कुठं आलं नाही पण सांगितलं जातं. ते संन्यासाचं उदाहरण की सुभद्रा हे बलराम दादाने दुर्योधनाला द्यायची ठरवली होती का दुःशासनाला? दुर्योधनालाच ना, दुर्योधनाला द्यायची ठरवली. लहानपणीच त्यावेळेला ठरवत होते. त्यावेळेला की असं पाहत नव्हते की बाबा यांना पॅकेज किती आहे, त्याचं काय नेमका व्यवसाय काय आहे, हे नाही का, असं काही विचारत नव्हते. लहानपणी सांगून देत होते की बा तुम्हाला झाली तर आम्हाला द्या, आम्हाला झाली तर आम्ही तुमच्या मुलाला देऊ, असं असायचं. म्हणून दादाने ठरवलं, आता दादा असते, दादाने ठरवलं की दुर्योधन, आता दुर्योधन आहे, शेवटी सत्ता आहे त्याच्याजवळ. ज्याच्या बापाजवळ सत्ता असते वारसाने ते त्याच्या मुलालाच भेटत असते, नाही का. मुलाला ज्ञान नसलं तरी बाप जर मुख्यमंत्री असेल तर त्याला मंत्रीपद भेटते महाराज. लहान असला तरी भेटून जाते. तसं वारशाने आता हे याला भेटणार आहे. दादा म्हटले मग सुभद्रा यांना दिल्यापेक्षा हे वनवासी आहे, ते या वनवासाला काय देणार, आपण याला देऊ. दुर्योधनाला द्यायची ठरवली सुभद्रा दुर्योधनाला द्यायची ठरवली बलराम दादाने. पण भगवान कृष्णाने शब्द दिला होता अर्जुनाला की अर्जुना ही सुभद्रा मी तुला देणार आहे. आता अर्जुनाच्या डोक्यात ते पक्क राहिलं महाराज, पक्क राहिलं. कीर्तनाचा कालचा अभंग कोणचा होता एका वेळेला लक्षात नसेल आपल्या, पण अशा गोष्टी
पक्क्या राहत आहेत की मला सुभद्रा द्यायची ठरवली होती आणि ते जर आता तुम्ही दुर्योधनाला देत असाल तर देवा शब्द तुझे आहेत, काही झालं तरी चालेल पण सुभद्रा मलाच भेटली पाहिजे, मलाच भेटली पाहिजे सुभद्रा. तू शब्द दिला होता, शब्द तुझे. प्रभूने सांगितलंय की सुभद्रा तुला भेटावी असं वाटत असेल तुला संन्याशी व्हावं लागेल. महाभारतातलं बरं काय सांगतायत प्रगाता, तुला संन्याशी व्हावं लागेल. म्हटले संन्याशी झाला, म्हटलं हां, संन्याशी झाल्याशिवाय तुला सुभद्रा भेटणार नाही. आपल्या सगळ्यांना इतिहास माहीत आहे. अर्जुन संन्याशी झाला, राजबिंडा होता, भगवे कपडे परिधान केले, एका शिवालयामध्ये थांबला आणि आपल्या गावात संन्याशी आले आणि फार त्यागी संन्याशी आहेत, काहीच घेत नाहीत, काहीच खात नाहीत, नाही का, पैशाला तर हात लावत नाहीत आणि हात लागला तरी 3 दिवसाचा उपवास करतात. अशा पद्धतीने संन्याशी आलेत म्हणून त्या ठिकाणी सगळ्या लोकांमध्ये चर्चा झाली. दादा म्हटला की कृष्णा, आपल्या गावामध्ये एक साधू आले, संन्याशी आले, त्यांच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे. म्हटले बाबा बघा तुमची इच्छा असेल तर जाऊ. त्या ठिकाणी दोघंही गेले. संन्याशी बा ध्यान करत होते, बलरामदादा पुढे उभे होते, फळं वगैरे ठेवले, सगळं काय असेल ते ठेवलं. कन्हैया पाठीमागं उभे होते आणि अर्जुन असं डोळे थोडेसे उघडून पाहत होता. अरे किती दिवस उपाशी ठेवतोय. म्हटले आता थोडं थांब, आता गडबड करू नको, आता वेळ जवळ आली. आणि दादा म्हटले की आपण या संन्याशाला आपल्या घरी घेतलं पाहिजे. बघा व दादा तुमची इच्छा असेल तर. संन्याशी घरी गेले. संन्यासी बैठकीमध्ये बसले होते, रथ बाहेर उभा होता, सुभद्रा स्वयंपाकघरामध्ये होती, बलरामदादा घरी नव्हते. आणि त्यावेळेला कन्हैयाने सांगितलं, अर्जुना ही सुभद्रा, हा रथ उचल घेऊन जा. अर्जुनाने सुभद्रा घेतली, रथात घातली. अर्जुन निघून गेला. पडून नेली हो सुभद्रा. त्यावेळेला एक दिवस अर्जुनाने प्रभूला प्रश्न विचारला की प्रभू, तुझी बहीण मी घेऊन गेलो तरी सुद्धा तुला काही वाटलं नाही. त्यावेळेला प्रभूने दिलेलं हेच उत्तर आहे की खऱ्या अर्थाने प्रभू म्हटले, खरं सांगू का अर्जुना, संन्यासित्वा होऊनी जनी चोरून नेली माझी भगिनी, परी विकल्प नुपजे मनी. त्याचं कारण मी तू दोन्ही स्वरूप एक, देवते संत देवते संत देवते निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा प्रतिमा देवते संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा देवाचा आणि साधूचा अनेक ठिकाणी अभिष सांगितला जातो. ज्ञानोबाराय कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज कोण आहेत? भणदासाचे कुडी, महाविष्णूचा अवतार. तुकाराम महाराज कोण आहेत? नाही का, तुका विष्णू नाही तुझा. हा एका विरोधकाने दिलेला परिचय बरं का. रामेश्वर भट्टाने दिलेला परिचयाला फार मोठं महत्त्व आहे. विरोधक ज्यावेळेला परिचय देतात ना, तो परिचय महत्त्वाचा परिचय असतो महाराज, महत्त्वाचा परिचय. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. एका द्विजाने द्विजाला सांगितलंय, एका ब्राह्मणाने ब्राह्मणांना सांगितलं की बाबा असं काही करू नका. मी सगळे कस लावून पाहिले,
सगळ्या कसाला हे बाबा उतरले. आता यांना फक्त तुकाराम नाही, हे प्रत्यक्ष श्रीराम आहे. तुका विष्णू नाही दुजा, म्हणे रामेश्वर भट्ट दुजा. तुका विष्णू नाही दुजा, देवते संत. भानुदासाचे कुडी, महाविष्णूचा अवतार, देवते संत. आणि ज्ञानोबारायाबद्दल प्रमाण, महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. देवते संत, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. 10-15 मिनिट आहेत आपल्याकडे. देवाचा आणि संतांचा अभेद आपल्याला अनेक दृष्टीने सांगता येईल. त्यांचा कार्यता अभेद आहे, त्यांचा सलता अभेद आहे, त्यांचा स्वरूपता अभेद आहे, त्यांचा फलता सुद्धा अभेद आहे, सलता सुद्धा अभेद आहे. ज्या वैकुंठामध्ये प्रभू आहेत त्याच वैकुंठामध्ये महाराज आहेत. आम्ही वैकुंठवासी. स्वरूपाने सुद्धा त्या वैकुंठामध्ये आहे. जसं स्थल वैकुंठ आहे, जसं भू वैकुंठ आहे, तसं स्वरूप सुद्धा वैकुंठ आहे. ज्ञानदेवा पाठ हर्या वैकुंठ. ज्या स्वरूपामध्ये प्रभू आहेत त्या स्वरूपामध्ये जर महाराज असतील तर हा स्वरूपाने सुद्धा महाराजांचा आणि प्रभूचा अभेद आहे. स्वरूपता अभेद आहे, स्थलता अभेद आहे, तसं कार्यता सुद्धा अभेद आहे. कार्याच्या दृष्टीने जर विचार केला तर यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति. ज्या ज्या वेळेला या धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला मी या ठिकाणी अवतीर्ण होतो अर्जुना, असं जसं प्रभू म्हणतायत तसं साधूचा अवतार सुद्धा धर्माचे पालन करणे पाखांड खंड हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. आपण सगळे सुज्ञ श्रोते आहात, आपल्याला सगळं माहीत आहे की कार्यता सुद्धा देवाचा आणि साधूचा अभेद आहे. ज्या कार्यासाठी प्रभू येतात, जब जब होई धर्म की हानी, बाढई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभू धरी विविध शरीरा, हरहि कृपानिधी सज्जन पीरा. जब जब होई धर्म की हानि, बाधई असुर अधम अभिमानी, अधम अभिमानी, अधम अभिमानी. महाराज पुढचं फार मस्त आहे. हा प्रश्न विचारला होता पार्वतीने शिवजीला की तुमचे प्रभू या ठिकाणी केव्हा अवतीर्ण होतात. आणि शिवजीने पार्वतीला सांगितलं होतं जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा अवतीर्ण होतात. पार्वतीने दुसरा प्रश्न विचारला की धर्माला ग्लानी आली असं कशावरून समजावं. आता धर्म संकटात आहे असं कशावरून समजावं. त्यावेळेला शिवजीने सांगितलं होतं की पार्वती, करही अनिती जाही नाही बरणी. एवढी अनिती वाढते, एवढी अनिती वाढते की ज्याचं वर्णन सुद्धा केलं जात नाही. करही अनिती जाही नाही बरणी. अनिती वाढली असं कशावरून समजावं. शिदही विप्रधेनु सुरधरणी. ज्या वेळेला या पृथ्वी तलावरील साधू संकटात असतात, साधू, ज्यावेळेला गाय संकटात असेल, धेनू म्हणजे गाय, त्यावेळेला अधर्म वाढतंय असं समजावं. साधूचं सर्वात मोठं संकट हे आहे की साधूच्या म्हटलं लोक ऐकत नाहीत. नाही का भाऊ? नाहीत ऐकत. वाजत असे बोम नाही का, कोणी नाही ऐकत. किती सांगू तरी साधूच्या म्हटलं लोक ऐकत नाहीत. हे साधूच्या जीवनातलं संकट आहे. आणि गाय तर प्रत्यक्षात संकटात आहे. पहा, कर ही अनिती जाही नाही बरणी, शिधई विप्रधेनु सुरधरणी. पार्वती, ज्यावेळेला साधू संकटात असतात, ज्यावेळेला धेनू म्हणजे गाय संकटात असते, त्यावेळेला अधर्म वाढतंय असं समजावं. आणि त्या वेळेला प्रभू या ठिकाणी अवतीर्ण होतात. हे प्रभूच्या अवताराचं कारण आहे. हे प्रभू येण्याचं कार्य आहे. ज्या कार्यासाठी प्रभू येतात त्याच कार्यासाठी संत येत असतील तर कार्यता दृष्टीने, कार्यता अवच्छेदकाने, खऱ्या अर्थाने कार्यता या विषयावर साधूचा आणि देवाचा अभेद आहे. कार्यता अभेद आहे, सलता अभेद आहे, स्वरूपता अभेद आहे आणि फलता सुद्धा अभेद आहे. फलता सुद्धा.
फलता हवे सांगत असताना देवाच्या नावाचं जे फल आहे, नाम संकीर्तन साधना पैसो जळतील पापे जलमांतरी जळतील पापे जन्मांतरे नाम संकीर्तन साधन पैसोभे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे. अरे जळतील पापे जन्मांतरे हे भगवंताच्या नामाचं फल आहे. आपल्या प्रमाण पाठ आहे नाही का? तुका म्हणे पापे जाती संतांची स्वरूपता, स्थलता, कार्यता आणि फलता देवाचा आणि साधूचा अभेद असल्यामुळे महाराज म्हणतात देवते संत फक्त निमित्त मात्र प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. हा वास्तव भाग, हा वास्तव परिचय तुम्हाला माहीत असला पाहिजे. म्हणून मी तो सांगत से भावे मी तो सांगत मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे असो द्यावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळ ठावे सकळ. मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा. मी तो सांगत से भावे असो ठावे सकळ असो ठावे सकळ असो ठावे सकळ. हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की तुकाराम महाराज कोण आहेत. महाराज म्हणतायत ना, पुसने ते पुसा पांडुरंगा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा. मी कोण आहे हे देवाला विचारा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कोण आहे. विषय असा आहे की हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. म्हणून महाराज स्वतः भावनेने सांगतात की बाबा रे, हे संत कोण आहेत? हे साक्षात देव आहेत. विषय असा आहे, संत जर देव आहेत, देव जर संत आहेत, मग संताला संत म्हणून, देवाला संत म्हणून येण्याची काय गरज आहे? संत म्हणून येण्याची काय गरज आहे? अरे संत म्हणून आल्यानंतर त्रास सहन करावा लागतो. संत म्हणून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळी शक्ती असून सुद्धा त्याचं सहन करावं लागतंय. शक्ती असूनही सहन करावं लागतं. खरं म्हणजे महाराज त्या चाणक्याचं एक सूत्र आहे, जे शक्ती असूनही सहन करतायत ना, ते स्वर्गापेक्षा उंच स्थान मिळवतात. ते काय नाही का, ते चाणक्य असं म्हणतायत की गरीब असून कष्ट न करणारा आणि श्रीमंत असून दान न देणारा, या लोकांच्या गळ्यामध्ये मोठा धोंडा बांधा. श्रीमंत असून जो दान देत नाही आणि गरीब असून जो कष्ट करत नाही, गले बद्धाम दृढाम शिलाम, एक मोठा दगड त्याच्या गळ्यात बांधायचा आणि ज्या विहिरीला जास्त पाणी असेल त्या विहिरीत त्याला लोटून द्यायचं. आणि वर यायचा प्रयत्न करत असेल तर वरून सुद्धा आणखी चाणक्य. म्हणून दोन माणसं देशद्रोही आहेत, गरीब असून जो कष्ट करत नाही तो,
आणि श्रीमंत असून जो दान देत नाही तो. त्यांनी याचंही सांगितलं की जो माणूस गरीब असूनही दानाची इच्छा करतो आणि जो व्यक्ती शक्ती असूनही क्षमा करतो, शक्ती क्षमा करू देत नाही. मी दादाचंच की ऐकलेलं आहे, लाथाडीला संसार. शक्ती ती आध्यात्मिक शक्ती असो वा लौकिकातली शक्ती असो, ते काहीतरी तिचं कार्य दाखवल्याशिवाय राहत नसते. पण शक्ती असूनही जे क्षमा करतात ते साधू असतात बघा. शक्ती असूनही जे क्षमाच करत नाही तर खऱ्या अर्थाने ज्यांनी अपराध केला त्याच्या उद्धाराची जबाबदारी स्वीकारतात ते साधू असतात. आणि म्हणून साधू म्हणून येण्याची काय गरज आहे? अरे देव आणि संत हे जर एक असतील, देव म्हणूनच या ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती वापरा ना. तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही काय करू शकत नाही, साधू म्हणून कशाला येत आहे? साधू म्हणून कशाला येत आहे याचा कारण प्रभूने सांगितलं आहे की मला देव होऊन पुन्हा पुन्हा येता येत नाही. मला ज्या ज्या वेळेला यावं लागतं त्या त्यावेळेला साधू म्हणूनच यावं लागतं. कारण माझं स्वरूप वेगळं आहे. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, कैशी जीव शिव जयाची भावना, पंचभौतिक नानेने पंच प्राणा हो, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. नवता गाव शिव पहिला यासी काही, नाम रूपासी तो आधीच ठाव नाही. म्हणती वैकुंठ हे कालची झाले बाई, क्षीरसागर ना कैशी शेषशाही ओ, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले, सगुण चांगले, सगुण चांगले. रूपाला येतो ना महाराज त्यावेळेला त्याला साधू म्हणूनच यावं लागतं. आणि जे सहन करतायत ते साधू. साधू म्हणून यावं लागतं म्हणून वनवास सहन करावा लागतो ना. साधू म्हणून यावं लागतंय म्हणून सावत्र आईचं वचन पूर्ण करावं लागतंय ना. अरे साधू म्हणून यावं लागतंय म्हणून तर दुर्योधनाचं अभद्र बोलणं सुद्धा सहन, म्हणजे ज्यावेळेला देव देव म्हणून येतो, देव म्हणून घेतो त्यावेळेला सुद्धा त्याला साधू म्हणूनच यावं लागतंय. कारण खऱ्या अर्थाने त्या रूपानेमध्ये मी येऊन खरं हे करू शकत नाही. म्हणून मला संत म्हणून या ठिकाणी यावं लागतं. माझं स्वरूप तसं निराकार आहे. तुमच्या इच्छा जर साकार असतील, तुम्ही निराकाराकडे जर इच्छा मागत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. आकाशाला जर तुम्ही आवाज देत असाल तर आकाश काही डबल तुम्हाला आवाज द्यायला रिकामं नाही. साध घातली आकाशा नेदी प्रतिशब्द जैसा, का पाहिला आरसा येरीकडे, माऊली म्हणतायत. म्हणून तुमची इच्छा जर साकार असेल आणि तुम्ही जर निराकाराकडे जात असाल तर ही इच्छा पूर्ण होणार नाही. तुम्हाला साकाराकडेच यावं लागेल. आणि म्हणून निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे, हे प्रत्यक्ष देव आहेत, येथे इच्छा पुरत असे. साधकाची इच्छा असो, खऱ्या अर्थाने या कोण्याही वर्गाची इच्छा असो, प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळा उपदेश आहे. जसा ज्याला बोजा सहन होत असेल तसा बोजा जसा दिला पाहिजे, तसा ज्याचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने उपदेश केला पाहिजे. हे फक्त साधूच करू शकतायत. साधूला तो अधिकार आहे. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा, आता धरणेकराची इच्छा पूर्ण केलीच ना, तेही पाठविले धरणे, काय ज्ञानेश्वरी उणे, तेही पाठविले धरणे. त्याची इच्छा तर खऱ्या अर्थाने मुक्तीची नव्हती, फक्त भुक्तीची होती. ती इच्छा महाराजांनी पूर्ण केली. येथे इच्छा पुरत असे, निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे, मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकडा विठोबा रखुमाये.
निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे. काय असते पहा, उपलब्धी महत्वाची. एखाद्या वस्तूची उपलब्धी महत्वाची. उपलब्धी नसेल तर भोजन सुद्धा होणार नाही. समोर आल्याशिवाय त्याची उपलब्धी लागेल ना. मला असं वाटतं की सर्व तारांमध्ये जरी लाईन असली तर त्याचा उपयोग नाही. सर्व तारांमध्ये जरी लाईन असली तर त्याचा उपयोग नाही. त्याची उपलब्धी बलामध्ये. लाईनची उपलब्धी म्हणजे बल आहे. ताराच्या खाली किती दिवस जरी तुम्ही उभा राहिला तरी प्रकाशाची इच्छा तुमची पूर्ण होणार नाही. त्याची उपलब्धी म्हणजे बल आहे. आपण ज्या ठिकाणी बसलेले आहोत त्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे, पण त्याची उपलब्धी म्हणजे वीर आहे. ही उपलब्धी आहे. तसं मला असं वाटतंय सर्व ठिकाणी जरी भगवंताची व्याप्ती असली तरी प्रत्यक्ष उपलब्धी म्हणजे संत आहेत. संत हे त्याची प्रत्यक्ष उपलब्धी आहे. असो, पूजनीय महाराज समोर आहेत. खरं म्हणजे भावना करावी लागते बऱ्याच ठिकाणी. महाराज, आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो, एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि ती मूर्ती जर अशी उभी असेल, नाही का स्वामीजी, अशी उभी असेल तर आपल्याला भावना करावी लागते की ही मूर्ती पांडुरंगाची आहे. आपण जर एखाद्या मंदिरात गेलो, ती मूर्ती जर देहुडाचरणी उभी असेल तर आपल्याला भावना करावी लागते की ही मूर्ती भगवान श्रीकृष्णाची आहे. आपण जर एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि धनुष्य असेल, हे सगळं जर असेल तर भावना करावी लागते की ही मूर्ती श्रीरामाची आहे. भावना करावी लागते, नाही का, भावना करावी लागते. पण या ठिकाणी भावना करण्याची गरज नाही. हे प्रत्यक्ष देव आहेत. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जने, तुका म्हणे रोकडे केले, तुका म्हणे रोकडे केले, रोकडे केले, सेविता येणे पोट धाये, सेविता येणे पोट धाये, तो सांग से भावे भावे, तो सांगत से भावे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम तुका म्हणे रोकडे केने. केने म्हणजे साठा, नाही का, साठा. हो, आणि रोकड साठा. ते काही मजूर गेले की महाराज आपल्याकडे म्हणतात रोकड आहे का, रोकड, नगदी 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 आहे का म्हणतात. हो, धुऱ्यावर पैसे लागतील. तुमच्याकडे बांधावर म्हणतात, गुलाबराव आपल्याकडे धुऱ्यावर म्हणतात. धुऱ्यावर पैसे लागतात तर येतो रोकड लागेल, रोकड. हे जसं आहे ना तसंच हे आहे. इथं सगळं रोकड आहे. पण रोकड असून रोकड घाटा नाही. मशिना थंकतात, मशिना खराब होतात म्हटलं पैसे मापायच्या. इतकी रोकड आहे. आणि ते रोकड वेगळी आहे, हे रोकड वेगळी आहे. आणि केने म्हणजे साठा आहे, भरपूर आहे, नगदी आहे. रोकडे केने
शिविता येणे पोट धाये, आणि तुम्ही पुरे म्हणेपर्यंत आहे, तुमचं पोट पूर्ण भरावं इथपर्यंत आहे. आणि म्हणून या रोकडनं पोटच भरत नाही महाराज. हे रोकड आहे ना, असं म्हणतायत परंपरेने, मला वाटतं तुमचं ऐकून असेल की देवाने जे दिलं ना ते कधी पुरत नाही, आणि संताने दिलेलं कधी सरत नाही. देवाने जी संपत्ती दिली ते कधी पुरत नाही, आणखी पाहिजे म्हणते, आणखी पाहिजे. आणि संताने दिलेलं कधी सरत नाही. आणि म्हणून पोट धाये, सेविता येणे पोट धाये, तुका म्हणे रोकडे केने, सेविता येणे पोट धाये. आपल्या संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणखी अर्धा तास घेतला असता, पण आपल्या संस्थेचा नियम आहे नाही का, वेळेवर संपलं पाहिजे. मला आठवते की दुंडा महाराजांच्या मठामध्ये बोधेबाबा कीर्तनाला असायचे टाळगड. कीर्तन लांबलं की जय विठ्ठल करायचे ना, विठ्ठल जय जय विठ्ठल करायचे. आणि म्हणून अशा अर्थाने आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. पूजनीय बाबा आहेत, आणि दादा आहेत, कान्होबा महाराज आहेत, महाराज आहेत. आपल्या भागातली सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे आपण आज या ठिकाणी राहतो, ही जागा आपली नाही. आपली ऋषिकेशमध्ये जागाच नव्हती असं नाही, पण ती आता आपली राहिली नाही का. आश्रमाचं नाव जरी विठ्ठलाचं असलं तर त्या ठिकाणी विठ्ठलाचं कोणीच नाही. विठ्ठलाचं म्हणजे विठ्ठलाचा वारकरी तिथं कोणीच नाही, नाव विठ्ठलाचं आहे. काय झालं असेल तो भाग वेगळा आहे, तो आपल्याला एखाद्या वेळेला तिकडे जायचं नाही. पण आज आपण या ठिकाणी राहतो, ही जागा आपली नाही. प्रत्येक प्रदेशातली भुवनं या ठिकाणी आहे. प्रत्येक प्रदेशातल्या माणसांना राहण्यासाठी हक्काची जागा आहे. आपल्याला ऋषिकेशमध्ये राहण्याची हक्काची जागा नाही. गेल्या 100 वर्षाची परंपरा या ठिकाणी विद्यार्थी येण्याची आहे, शिकण्याची आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातले विद्यार्थी खूप प्रामाणिक शिकत आहेत, खूप चांगला अभ्यास करत आहेत. भविष्यामध्ये महाराष्ट्राला त्याचा उपयोग होईल, नक्की होईल. आणि म्हणून आपली एखादी हक्काची जागा या ठिकाणी असावं असं आपल्याला का वाटत नाही का महाराज? आप्पा या ठिकाणी आपली एखादी हक्काची जागा असावी असं का वाटत नाही? म्हटलं असली पाहिजे, असली पाहिजे. म्हणून महाराष्ट्राच्या हक्काची जागा, वारकऱ्यांच्या हक्काची जागा, आल्यानंतर पिशवी ठेवण्यासाठी आपल्याला हक्काची जागा या क्षेत्रामध्ये असली पाहिजे. आपले फार जुने संबंध आहेत त्या मातीशी. आणि म्हणून या ठिकाणी एक जागा घ्यायचं ठरवलं नाही, ठरवली, जागा घेतली. केवढ्याला घेतली वकील साहेब? 1,40,40,00,000 घेतली जागा. त्यातले किती दिले आपण आता? 50 लाख रुपये दिले. बाकीची निधी द्यायची आहे. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे भाऊ तुकाराम. आणि मला असं वाटतं की याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. योगायोगाने आपण इथं आलोच आता, तर मला असं वाटतं की त्या जागेचा विचार आपण केला पाहिजे. पण माझं प्रामाणिक मत असं आहे अमरजी, आपल्याला सगळ्यांना, की खऱ्या अर्थाने आपणसुद्धा कुठंतरी कोणाच्या तरी बंधनात राहिलं पाहिजे. आपण स्वतंत्र नसलं पाहिजे नाही का. कुठून तरी आपल्याला, आपण संस्थेचे विद्यार्थी आहोत, आणि कुठून तरी बंधन असल्याशिवाय भविष्यामध्ये आपल्याला चांगली दिशा देता येणार नाही. आणि म्हणून अशा अर्थाने जर आपल्याला भविष्य करता येईल त्याचं, तर आपल्याला महाराष्ट्रातली मंडळी त्याचा नक्की विचार करेल. आपण योगायोगाने या ठिकाणी आलात. वकील साहेबांनी फार मोठी निधी त्यासाठी दिली महाराज. किती दिले वकील साहेब तुम्ही आता प्रत्यक्षच बोलायचं म्हटल्यावर? अमरजी सांगायचे नाहीत? झाकून ठेवायचं आहे, पण ते काही झाकणार नाही. अरे आमच्या येण्याचा सगळा खर्च किती आहे साहेबाच्या, खरं म्हणजे त्यांच्या अत्यंत आग्रहामुळेच आम्ही आलो. खरं म्हणजे नाहीतर कीर्तन कुठेही असो महाराज, आणि प्रवास कशाचाही असो, कीर्तनकार नाही का. मी तर असं म्हणतो की गड्या, आता स्वर्गात जरी कीर्तन असलं तरी पहिले विचारतील की बाबा तिथे कीर्तन स्वर्गात आहे, पण आमचं काय?
अशी परिस्थिती आहे. म्हणून या ठिकाणी आपली एखादी हक्काची जागा असावी यासाठी या लोकांनी फार मोठे प्रयत्न करणं चालू आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सारखी फिरतायत. निधीशिवाय तर काही होत नाही. सगळ्याचं नाटक जमते पण वैराग्याचं आणि पैशाचं काही नाटक जमत नाही म्हणे. मला असं वाटतं की याचा विचार आपण करावा. बाबाच्या कीर्तनामध्ये आपण असं जाहीर करावं खरं म्हणजे की असे देणार आहोत म्हणून. आम्हीसुद्धा 1,00,000 रुपये यांना देणार आहे बघा. 1,00,000 रुपये याच्यासाठी आम्हीसुद्धा आम्हाला ज्यावेळेला असेल खरेदी त्यावेळेला सांगा, नक्की देऊ. आतापासून दिल्यापेक्षा तेवढ्यात आमचे कामं होतात तिकडे. चारा पाठवणं असतो. माझं भाग्य आहे की बाबाच्या देखत मी सांगेल, दादाच्या देखत सांगेल की दादा आठवड्यातून मला वाटते 2-4 दिवस 2-3 दिवस जात असतील पण असा एकही आठवडा नाही की मला चाऱ्याबद्दलचे किमान 4-5 फोन नाहीत. हे मी माझं भाग्य समजतो. गाईच्या चाऱ्याबद्दलचे. चारा तर दिलाच पाहिजे ना. जेवढा मागतात तेवढा जरी देणं झाला नाही तरी थोडाफार तर दिलाच पाहिजे. आता जेवण मागितल्यानंतर आपण जसं कितीही अडचण असली तरी जेवण देतो तशा गाईच्या चाऱ्याची व्यवस्था आहे. मंदिर जीर्णोद्धाराचा विषय आहे. बालसंस्कार शिबिराचा विषय आहे. अनेक विषयातून तरीसुद्धा या ठिकाणी हे झालं पाहिजे.